पिंजरा पिंजरा रे। माझं प्रेम मला मिळणार नसेल ना तर ते प्रेम मी दुसरं कोणालाही मिळू देणार नाही. माझ्या मैत्रिणीला येड लागले. प्रेम कुणावर आणि लग्न कुणाशी करायचं हेच कळत नाहीये माझ्या मैत्रिणीला. अरे कसं एकच फोन करू दे, एकच दे ना. विष्णू दादाला करायचं असेल तरच मी देईन. दिलीप दादाशी बोलायचा आता तुला काही अधिकार नाहीये. तो अधिकार फक्त नारायणी ताईला आहे. पंढरीनाथ तू ऐकशील का? चिरंजीव याला म्हणतात झोप. 2 गोळ्यांचे डोस लय भारी पडलेली दिसतोय. झोपा झोपा. डायरेक्ट आपण अक्षता टाकायलाच बाहेर पडायचं. शालिन काकू, हा समजा काय प्रकार चालू आहे? तर गौरीहार पूजनाची तयारी होते, पण नारायणीचं अजून कुठे आवरून झालंय. त्यानंतर मग अक्षता आणि मग लग्नाचे विधी सुरू होतील. लग्न आहे ना माझं. माझं आणि आनंदीचं लग्न आहे ना. लय डेंजर आहे बे ना. गुंगीत आहे तरी सुद्धा माहिती आहे कोणाशी लगीन करायचं ते. डोकं सगळं जड झालंय. लग्नाच्या आदल्या रात्री असंच होतं. माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री पण माझ्या अंगातलं सगळं त्राण गेलं होतं, पण मी लय झोपलो. तर तू बी झोप 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 झोप. काय करते? मला आत्ताच्या आत्ता वीरशी बोलायचं. कधी होणार आहे आमचं लग्न? आणि नारायणी त्यांना आत्ता कशा पैशात होतात बाहेर? तू डोकं दुखतंय आता झोपले तो. मग उठवा त्याला, मला बोलायचं त्याच्याशी. आणि मला समजत हवाय, तुम्ही लोकांनी दिलेला सबूत तुम्ही पाळणार नाही आहात. कळलं ना तुला? कशाला त्रास करून घेतीस? बघ, आणि वडीलधाऱ्यांनी रात्री बैठक घेऊन ठरवलेलं आहे की तुझं आणि ईरचं लग्न लावायचं नाही. माझं लग्न वीरशीच होणार आहे. ठीक आहे, मग आजपासून आपण इष्णूचं नाव ईर ठेवू. हात लावायचं नाही. पुन्हा इथं यायचं काम नाही. तुम्ही समद्यांनी मिळून मला सबूत दिलेला आहे. हो ना? पण आता सगळ्यांनी मिळून मोडलाय. जा आता लग्न लागणार आहे. आणि आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अक्का घेईल. आणि तो सुद्धा नारायणीच्या लग्नानंतर. पण हे समजा नारायणी त्यांचा जीव वाचवण्यासाठी चाललं होतं ना. वाचला ना तिचा जीव. आता ते वाचलेल्या जीवाचं का लोणचं घालायचं का? म्हणून आम्ही तिचं लग्न लावून देतोय. एवढं. चला जा चला. हा धोका आहे. हो, तो ज्याने दिला त्याच्यासमोरच का ओरडतेस? दुसऱ्या समोर जाऊन ओरड ना. जा जा जा. चला खेळायला जा. चला निघा.